जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी। ही या ठिकाणी उपस्थित होत आहे। ईशा जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे? जाने दीजिए ना। अरे घबराइए मत। सॉरी। काश मैं महंगी टिकिया ले पाती। नहीं फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए। बेहतरीन झाग, कोमल हाथ, रोज और चंदन, सुपर चमक। महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं, फेना सुपर वॉश टिकिया में समाई। फेना ही लेना। फेना। जे शहरात राहतात, इकडे जातात, तिथे कितीतरी गोष्टी सांगण्यासारख्या आहेत। मी शासनातर्फे फक्त तुम्हाला एक गोष्ट सांगतो की यापुढील काळामध्ये शिक्षकांना कंपल्सरी केव्हा करायचं म्हणजे मुख्यालय राहायला, जर का तिथं आपण एक चांगलं भाड्याचं घर त्याला देऊ शकलो तर। ज्या शाळेत मी गेलो होतो त्या महिलांना मिळालं शौचालय, कुठे शौचालयच नाही त्या शाळेत। जे शौचालय आहे तिथं कुणीही मुलगा मुलगी कुणी जाणार नाही, अशा प्रकारचं शौचालय होतं। मूलभूत सुविधा आपण देऊ शकत नाही तर शिक्षकांना वर टीका करण्याचा आमचा अधिकार नाही, हे तुम्हाला सांगतो। मी सुद्धा मागच्या उठवायचा असेल तर देऊ, मूलभूत सुविधा पण दिल्या पाहिजेत। त्या योगे या भारत जर का पुढे जायचा असेल तर शिक्षणाशिवाय पर्यायाची सायकॉलॉजी आहे। जुन्या काळी 10वी पास झालं की आता तर सगळ्या वर्गात सगळीकडे निघाले 10वी। लहान वयात जे नॉलेज ग्रास्प करतो ते नॉलेज वरच्या वयात येणार नाही। त्यामुळे आपली जिल्हा परिषदेवरच या मुलांचं भवितव्य अवलंबून आहे। ज्यांनी यांना पुरस्कार मिळाला त्या सगळ्यांचं मी कौतुक आणि अभिनंदन परत एकदा करतो। संदीप गायकवाड आणि त्यांचे सर्व सहकारी, राजश्री शाहू महाराज फाउंडेशनला सुद्धा धन्यवाद देतो। आपण हा कार्यक्रम घेतला आणि आमच्या दुर्लक्षित घटकाकडे लक्ष दिलं। पुरस्कार सगळीकडेच होतो, पुरस्कार दुर्लक्षित घटकाकडे म्हणजे त्यांच्या दृष्टीनं दुर्लक्षित
तुम्ही दुर्लक्षित आहे आहात. त्यांच्या बरंच काही सांगून जात आहे, कंसातल्या गोष्टी बोलणं गरजेचं नाही. धन्यवाद. कार्यक्रम असतो आणि शिक्षकांचा सोहळा म्हटला की खरा योग्य माणूस त्याचा. माझी पूर्ण विनंती आहे की आपण आदरांचा या ठिकाणी आणि माझ्या शिक्षक बंधू भगिनी म्हटलं तर फार चांगलं वाटतं. इथे बसलेले सर्व शिक्षक शिक्षिका आहेत ना, सरपंच गोगरगावला, वाहेगावला, बिडकीन आणि आता गंगापूर. आणि जेव्हा मी शिक्षक होतो आणि आता जो शिक्षक आहे याच्यामध्ये फरक आहे की नाही सांगा बरं. पगाराचं रिटायर होतं आणि कहने से नहीं साबित करने से होता है, दिलों में और लैब में. लैब टेस्ट में दाग मिटाने और चमकती सफेदी में फेना सुपर वॉश इज नंबर 1. फेना की खुशबू मुझे ज्यादा पसंद है. क्वालिटी में मैंने फेना को बेहतर पाया. कंज्यूमर रिसर्च में 80% ने दिल से फेना को नंबर 1 पाया है, इसलिए फेना ही लेना. मुख्याला त्यांना दोर बांधलेला होता, पायाखाली स्टूल घेतलेला होता, कार्यक्रमाची तयारी झालेली होती. मी त्याचे पाय धरले म्हणे, त्याला खाली उतरवलं. आमचे मित्र आले, त्याचे आई वडील आले म्हणे, पण तुम्हाला का फोन केला म्हणे दादा. तर त्यांना हाताची मूठ बांधलेली होती. आम्ही उघडली, त्याच्यात एक चिठ्ठी लिहिलेली होती. त्या चिठ्ठीवर 4 ओळी लिहिलेल्या होत्या म्हणे, का उगा हिंडतो देव शोधायला, मित्र आहे जवळ मंदिरासारखा, मित्र वडव्यामध्ये गारव्यासारखा. आणि त्याच्याकडे मी त्याला जरा मोटिवेट करतो. नाही म्हणे दादा, वातावरण तापलेलं आहे, आताच घटना घडलेली आहे. पण त्याच्या आईनं मेसेज दिलेला आहे म्हणे, ज्या कोण्या कवीनं ही कविता लिहिलेली आहे त्याला एकदा आपल्या घरी आण म्हणे, मला मायेनं डोक्यावर त्याचा हात ठेवायचा आहे. जगातला सगळ्यात मोठा पुरस्कार आपल्या कवितेला मिळाला. का उगा हिंडतो देव शोधायला, का उगा हिंडतो देव शोधायला, मित्र आहे जवळ, मित्र आहे जवळ मंदिरासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, चालताना मध्ये रात आली कधी. रात्र प्रत्येकाच्या आयुष्यात आहे, फक्त पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा एखादा मित्र कमवून ठेवा. गौतम बुद्धांनी सांगितलं, जगातलं सर्वश्रेष्ठ नातं आहे दादा मैत्रीचं. मैत्रीसाठी कुठल्या जात धर्म पंथ पक्ष लिंग वर्ण भेदाची गरज नसते. आणि मैत्रीसाठी कल्पनेतल्या कथांची गरज नाही बरं का, पुराणातल्या कथांची गरज नाही. आपण जर कोरोनाचा काळ जरी बघितला तर आपल्या लक्षात येईल, एकमेकाला हात लावत नव्हते लोक. अशा काळात मित्रांच्या आई वडिलांना पाठीवर घेऊन हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करणारे मित्र या समाजात होते. म्हणून हा कोरोनाचा काळ आपण यशस्वीरित्या पार करू शकलो. आज मी तर तुमच्या कार्यक्रमाला आलो, पण माझ्या सोबत बॉबी भाऊ म्हणून माझा एक मित्र आहे जिवलग, आणि एक शंकर. कुठे गेला रे, बाहेर आहेत का शंकर? कुठे गेला शंकर भाऊ? आहेत मागे उभे आहेत का? 2 मित्र आलेले आहेत माझ्यासोबत. असं नाही, कदाचित लोक जास्त असते तर मग ते मलाही मारतील का नाही मारतील, विषय वेगळा आहे. पण प्रत्येक ठिकाणी माझ्यासोबत आहेत, त्यामुळं क्या बात आहे. बरोबर आहे, मैत्रीच्या पलीकडे काही नाही. एक छोटासा मला मेसेज आला, एवढा व्हायरल केला महाराष्ट्रानं की घर में आग लग गई, सब जल गया, सब रिश्तेदार आए, चाहने वाले आए, चर्चा करके चले गए, पूछताछ करके चले गए. बस एक दोस्त आया जिसने पूछा, अबे क्या क्या बचा है, अबे क्या क्या बचा है. मैंने कहा अबे सब कुछ जल गया, बस मैं बचा हूँ, बाकी बचा ही क्या है. तो उसने गले लगाकर कहा, अबे पगले फिर जला ही क्या है. बंद असतो, पण तो जोपर्यंत सोबत आहे ना, दुःखासाठी काळजाचा दरवाजा बंद असतो. मित्र शमळा जरी असला तुम्हाला कधी आत्महत्या करू देणार नाही. म्हणून एक तरी आपला मित्र असला पाहिजे आणि तो आपण आयुष्यभर जपून ठेवला पाहिजे. एकदा फक्त हात वर करा, कोणाकोणाला जिवलग मित्र आहे. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल.